रानातलं सोनं ताटात. बलराम ट्रस्टच्या रानभाजी महोत्सवात गोमंतकीय चविष्ट पर्वणी. टाळकेळो, कुडुकाची भाजी, अळू, आकूर, चाको आणि जंगलातला राजा मशरूम अर्थात अळमी. हो, हे सगळं कुठं? तर बलराम ट्रस्टने शेती आणि जैवविविधता विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या भन्नाट रानभाजी महोत्सवात. गोमंतकीय मातीत उगवणाऱ्या आणि पिढ्यानपिढ्या आपल्या ताटात उतरलेल्या रानभाज्यांचं हे जणू एक खाद्य सांस्कृतिक प्रदर्शनच. पारंपरिक चुलींवर, मातीच्या भांड्यात आणि जिभेवर प्रेमानं पसरलेल्या चवींनी या महोत्सवात रंगत आणली. कुडुकाची भाजी खाल्लीत का हो? जरा तुरट पण मस्त झणझणीत. अळूची भाजी खोबऱ्याच्या वाटणात मऊशार. आकुराची पातळ रसदार भाजी आणि टाळकेळ्याचे खमंग फोडणीचं रूपांतर. हे सगळं एवढंच नाही तर जंगलातल्या राजाची म्हणजेच अळमीची स्पेशल भाजी खवय्यांसाठी हिट ठरली. चाको आणि किसरासारख्या कमी ऐकिवातल्या पण खूप पौष्टिक रानभाज्यांनी उपस्थितांची मनं जिंकली. काहींनी तर पहिल्यांदाच हे नाव ऐकून चव घेण्याचा मोह आवरला नाही. या महोत्सवात स्थानिक महिलांनी परंपरागत कपड्यांमध्ये रानभाज्या सादर केल्या आणि चवीनं नव्हे तर सादरीकरणानंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सोबत रानभाज्यांविषयी माहिती, औषधी उपयोग आणि सेंद्रिय शेतीचं महत्त्वही समजावून सांगितलं गेलं. या भाज्या म्हणजे आपली ओळख, आपली संपत्ती आणि आपली संस्कृती. अशा भावना व्यक्त करत स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं. फास्ट फूड नाही, फॉरेस्ट फूडच हवं, अशी गोमंतकीय घोषणा करत बलराम ट्रस्टचा हा महोत्सव निसर्ग, परंपरा आणि चव यांचा एक सुंदर संगम ठरला.